सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मराठी विषयात एक असा टॉपिक शिकणार आहोत जो आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण पाठ्यपुस्तकात म्हणजे टेक्स्टबुकमध्ये गद्य व पद्य पाठांचा अभ्यास करतो. गद्य यानी लेसन्स एंड पद्य यानी पोएम्स, यानी कविता और लेसन्स हम पढ़ते हैं. और प्रश्न पत्रिका का जो स्वरूप है यानी पैटर्न है, उसके अनुसार हमें लेसन और कविता पर कुछ सीन पैसेज दिए जाते हैं. उन पैसेज को हम पढ़ते हैं और उस पर पूछे गए क्वेश्चन यानी प्रश्न के उत्तर हम लिखते हैं. सेम उसी प्रकार इस प्रश्न पत्रिका यानी क्वेश्चन पेपर में हमें एक अनसीन पैसेज भी दिया जाता है. अनसीन पैसेज जिसे मराठी में अपठित गद्य आकलन कहते हैं. क्या कहते हैं? अपठित गद्य आकलन. अपठित का मतलब है अनसीन, जो तुम्हारे टेक्स्ट बुक के लेसन्स में नहीं है. बाहर से ऐसा ये पैसेज आपको दिया जाता है और इस पैसेज पर आपको दिए गए प्रश्नों के उत्तर लिखने हैं. अब ये प्रश्नों के उत्तर आप कैसे लिखोगे? तो दिया गया जो पैसेज है उसे हमें अच्छे से रीड करना है, पढ़ना है, समझना है. समझना इस शब्द को ही मराठी में वर्ड दिया गया है आकलन करणे. आकलन करणे यानी तो पॅसेज, तो उतारा वाचायचा आणि त्याला समजून घ्यायचं. समजून घेणे म्हणजेच आकलन. आणि त्यानंतर त्या पॅसेजवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे. ह्यालाच म्हणतात अपठित गद्य आकलन यानी अनसीन पैसेज. तो आज हम अपठित गद्य आकलन करके प्रश्नों के उत्तर किस प्रकार लिखे जाते हैं यह पढ़ेंगे. ओके. तर आज आपल्याला शिकायचं आहे की अपठित गद्य आकलन कसं करायचं आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची. तर मुलांनो बघा, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून 2 अनसीन पॅसेज ह्या व्हिडिओद्वारे देत आहे आणि शिकवत आहे. मी तुम्हाला समजावून देणार आहे की ह्या दोन्ही पॅसेजला अनसीन पॅसेज याने अपठित गद्याला आपण कसं वाचायचं, कसं समजून घ्यायचं आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी लिहायची ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे. ह्यापुढे तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात आणि तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे जे अनसीन पॅसेज आहेत याने अपठित गद्य आहेत ते तुम्हाला नीट वाचून आकलन करून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. हा प्रश्न म्हणजे अपठित गद्य आकलन फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून सर्वांनी अगदी लक्ष देऊन ऐकायचं आणि समजून घ्यायचं आहे. तर लक्ष द्या. एग्जाम्पल के तौर पर अभी हमें फर्स्ट अनसीन पैराग्राफ रीड करते हैं और समझते हैं. मी आता हा पॅराग्राफ वाचणार आणि तुम्हाला समजावून देणार. तुम्ही समजणार म्हणजेच त्याला म्हणतात की आकलन करणार. ओके. आणि ते आकलन झाल्यावर ह्या पॅराग्राफवरती जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर पॅराग्राफकडे लक्ष द्या. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा. आता उतारा बघा. विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
इथे लेखक काय सांगतात, विद्यार्थी जीवन याने स्टुडंट लाईफ. ह्या स्टुडंट लाईफमध्ये आपल्याला चांगल्या सवयी म्हणजे ज्याला आपण गुड हॅबिट्स म्हणतो, सवयी म्हणजे हॅबिट, आदते, की चांगल्या सवयी गुड हॅबिट असणं महत्त्वाचं आहे. आता हे गुड हॅबिट्स म्हणजेच काय, तर चांगले साहित्य वाचणारा, साहित्य याने लिटरेचर याने लँग्वेजेसचा खूप अभ्यास करणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींचा, बाबी, बाबी याने गोष्टी, काही पॉईंट्स, की जे साहित्य, जो अभ्यास आपण करणार त्यामध्ये आपल्याला आपल्या फ्युचरसाठी जे आवश्यक असं ज्ञान आहे आणि जे चांगलं गुड एज्युकेशन याने गुड नॉलेज आहे तेच आपण लक्षात ठेवायचं, असा लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, करणे म्हणजे स्पेंड करणे, की पैसे संपवणे, भलत्याच ठिकाणी याने जिन्हें हम फिजूल खर्चा कहते हैं, असा खर्च न करता जिथे आवश्यक आहे, गरज आहे त्या ठिकाणीच खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढंच बोलणारा, यानी खूप बडबड न करता, यानी जहाँ ज़रूरत नहीं है वहाँ भी बोलना, ऐसा न होकर जिथे गरज आहे आणि जेवढी गरज आहे तेवढंच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी, यानी दूसरों की मदद के लिए, हेल्प के लिए हमेशा रेडी, तत्पर असणे म्हणजे रेडी असणे, तयार असणे, असा जो विद्यार्थी असतो तो विद्यार्थी भावी आयुष्यात, भावी आयुष्य यानी फ्यूचर, अपने आगे के लाइफ में समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. तर इथे लेखकाने आपल्याला काय सांगितलेलं आहे, की असाच विद्यार्थी आपल्या फ्युचरमध्ये, आपल्या भावी आयुष्यामध्ये दुसऱ्यांपेक्षा वेगळी अशी आपली ओळख, आपली आयडेंटिटी निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. आता ज्यांच्याकडे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना साहित्य वाचण्याची आवड आहे, तो नेहमी जे गुड नॉलेज आहे, चांगलं नॉलेज आहे तेवढंच लक्षात ठेवतो, जास्त खर्च करत नाही, जिथे गरज असेल तिकडेच बोलतो, जास्त बोलत नाही आणि नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावत असतो. असे जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी लेखक म्हणतो आपल्या लाईफमध्ये यशस्वी होतात, सक्सेस होतात आणि सक्सेस होण्यासाठी त्यांना जास्त मेहनतीची गरज नसते, कारण ज्या क्वालिटीची, ज्या गुणाची आवश्यकता असते ती क्वालिटी, ते गुण पहिल्यापासूनच त्यांच्यात असतात. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नहीं. मार्गदर्शन यानी गाइडेंस. यदि आपको किसी विषय में यदि डाउट है, कुछ प्रॉब्लम है, आपके करियर के बारे में या और कुछ, आपको जहाँ जहाँ गाइडेंस की आवश्यकता है और वो गाइडेंस आप खुद किसी से मांगोगे नहीं, किसी से लेने की कोशिश नहीं करोगे, तब तक आपको मिलेगा नहीं. इथे लेखक काय म्हणतात की जिथे जिथे तुम्हाला मार्गदर्शनाची, गायडन्सची आवश्यकता आहे तिथे तुम्हाला स्वतःहून पुढे जाऊन ते मार्गदर्शन मिळवायचं आहे. कुणी तुमच्याकडे येणार नाही, तर तुम्हाला त्यांच्याकडे जायचं आहे. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही, तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हालाच त्या दिशेने चालायचंही आहे. यानी आपका करियर, आपका एम ये कोई और डिसाइड नहीं कर सकता और आपको खुद को डिसाइड करना है. तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे आणि त्या दिशेने
म्हणजे त्या डायरेक्शनने, त्या मार्गाने तुम्हाला चालायचं आहे. याने की तुमचा मार्ग, तुमची दिशा, तुमचं एम तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे, दुसरं कोणी ठरवणार नाही. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. स्वप्रयत्न याने स्वतःने केलेले प्रयत्न, की तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचे आहेत, स्वतःला कोशिश करायची आहे आणि पुढे जायचं आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. आता शेवटच्या लाईनमध्ये लेखक आपल्याला काय म्हणतात, ज्या विद्यार्थ्याकडे पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेल्या सगळ्या चांगल्या सवयी असतात, तो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला ह्या चांगल्या सवयी पुढे जायला, स्वप्रयत्न करायला नुसतंच फक्त चालना देतात. चालना देणे आणि मोटिवेट करणे. नुसतं मोटिवेट करत नाहीत, तर त्याला त्याचं एम, ध्येय म्हणजे त्याचं एम गाठण्यासाठी सुद्धा मदत करतात. आणि संपूर्ण मानवी गुण यानी एक इंसान, एक सच्चा इंसान, एक अच्छा इंसान बनने के लिए जिन गुणों की आवश्यकता होती है, उस गुणों को बढ़ावा देने के लिए मदद भी ये सारे हॅबिट्स यानी चांगल्या सवयी आपल्याला मदत करत असतात. तर बघा मुलांनो, ह्या पॅरेग्राफमध्ये, या अनसीन अशा पॅरेग्राफमध्ये लेखक आपल्याला म्हणतायत की तुमच्याकडे यानी विद्यार्थ्यांकडे चांगले गुण, चांगल्या सवयी यानी चांगल्या हॅबिट्स असणं आवश्यक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे ह्या सगळ्या चांगल्या हॅबिट असतात, सवयी असतात, तो विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफमध्ये यशस्वी होतो, सक्सेस होतो. त्याला जास्त मेहनत करायची गरज नसते. त्याला दुसऱ्यांचं मार्गदर्शन जर तो स्वतः पुढे जाऊन मिळवत असेल, तर तो आपल्या जीवनामध्ये नक्कीच कामयाब, नक्कीच यशस्वी होत असतो. तर ह्या पॅरेग्राफचा जो अर्थ आहे तो तुम्हाला समजला असेल. आणि हा अर्थ समजला म्हणजेच तुम्ही ह्या पूर्ण पॅरेग्राफचा उताराचं आकलन केलेलं आहे, तुम्हाला समजलेलं आहे. आता ह्यावरती दिलेले जे 2 प्रश्न आहेत ते सुद्धा, त्या प्रश्नांचं आपण डिस्कस करूया. आपण त्या प्रश्नांची उत्तरं बघूया. तर पहिला प्रश्न आहे, खालील आकृतीबंध पूर्ण करा. विद्यार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी. आता इथे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं, सांगितलं की विद्यार्थ्याला जर समाजात आपली वेगळी ओळख यानी दुसऱ्यांपेक्षा वेगळी अशी आयडेंटिटी निर्माण करायची असेल, तर त्याला कोणकोणत्या सवयी असल्या पाहिजेत. उत्तर तुम्हाला पहिल्याच पॅराग्राफमध्ये मिळतं बघा. इथे आहे चांगले साहित्य वाचणारा, हा एक पॉईंट झाला, एक चांगली सवय झाली. दुसरा आहे योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा. त्यानंतर आहे योग्य ठिकाणी खर्च करणारा. त्यानंतर आहे आवश्यक असेल तेवढेच बोलणारा. आणि शेवटचा आहे नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा. म्हणजे हे गुण ज्या विद्यार्थ्यामध्ये असतात, ह्या सवयी ज्या विद्यार्थ्यांमध्ये असतात, तो समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत असतो. तर इथे 4 बॉक्स दिलेले आहेत. या 4 बॉक्समध्ये 4 सवयी तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता दुसरा प्रश्न बघा, पॅराग्राफच्या खाली दिलेला आहे. चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्व घडते, हे उदाहरणासह स्पष्ट करा. आता चांगल्या सवयी याने गुड हॅबिट आणि स्वप्रयत्न याने स्वतःने केलेले प्रयत्न, की स्वतःचे याने सेल्फ व हार्डवर्क जो करतो त्याचं व्यक्तिमत्व घडतं. व्यक्तिमत्व याने पर्सनॅलिटी, एक चांगली पर्सनॅलिटी समाजात तयार होते. ह्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे एका उदाहरणासहित, याने एग्जाम्पल देऊन. मतलब कैसे देखो,
कि हमने कितने महापुरुषों के, ग्रेट पर्सन्स की पर्सनालिटी और उनके बारे में हमने पढ़ाई भी की है, हमने पढ़ा भी है। कि फॉर एग्जांपल डॉक्टर आम्बेडकर हैं, हमारे देश के डॉक्टर अब्दुल कलाम एक साइंटिस्ट, उनका एग्जांपल हम ले सकते हैं कि इन लोगों ने बचपन से ही उनमें एक अच्छी आदतें थी, यानी चांगल्या सवयी त्यांच्यामध्ये होत्या। त्यांनी खूप चांगला अभ्यास केला, त्यांनी खूप लोकांना मदत केली, त्यांनी आपला वेळ केवल दूसऱ्यांची निंदा करने यानी औरों को क्रिटिसाइज करने में या औरों के दोष निकालने में अपना समय बर्बाद नहीं किया, तर त्यांना मिळालेला वेळ हा स्वतःची उन्नती, स्वतःची प्रगती करण्यासाठी स्पेंड केला, घालवला। चांगल्या सवयी त्यांना लागल्या आणि स्वप्रयत्नाने, स्वतःच्या प्रयत्नाने ते आज समाजामध्ये त्यांची एक ग्रेट पर्सनॅलिटी त्यांनी निर्माण केली। तर असं काही उदाहरणं देऊन तुम्हाला ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर लिहायचं आहे। आता आपण दुसरा एक अनसीन पॅसेज यानी अपठित गद्य वाचूया। त्याचंही स्पष्टीकरण मी तुम्हाला देते आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला स्वतःला लिहायची आहेत। लक्षात घ्या, हा दुसरा जो पॅराग्राफ आहे उतारा, तो मी वाचणार, तुम्हाला एक्सप्लेन करणार आणि मग त्याची उत्तरं, त्यावर विचारलेली जी प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही स्वतः लिहायची। लिहिताना काही डाऊट आला, काही प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनली तुम्ही मेसेज करून विचारायचं आहे। ओके, तर लक्ष द्या। विद्वत्ता कोणाकडेही असो, ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही। आता विद्वत्ता म्हणजे हुशारी, नॉलेज, खूप नॉलेज, ज्याला आपण, एखादा माणूस जर हुशार असेल, खूप हुशार असेल तर त्याला आपण स्कॉलर असं म्हणतो। तर अशी विद्वत्ता यानी एखाद्या माणसाने खूप नॉलेज हासिल केलं असेल, यानी उसने खूप नॉलेज प्राप्त किया होगा, तो वो नॉलेज प्राप्त करने के लिए मतलब कुछ क्षण में यानी थोड़े समय में नहीं मिलता है, तर त्याला खूप मेहनत करावी लागते, उसे बहुत परिश्रम करना पड़ता है। ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने, वर्ष लागतात, परंतु जेवढी खोल मुळे असतात तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो। यहाँ क्या बताया है कि एक झाड़ यानी एक पेड़ कि जिसके मूल यानी रूट, ये पेड़ के जो रूट्स होते हैं, ये रूट एक दिन में बहुत जमीन अंदर यानी ज़मीन के अंदर नहीं जाते हैं, बहुत डीप नहीं जा सकते हैं एक दिन में। यदि इस रूट को बहुत नीचे अंदर जाना है तो उसके लिए कुछ महीने, कुछ साल भी लगते हैं। यानी झाडाची मुळं ही 1-2 दिवसामध्ये खोलवर जात नाहीत, खाली जात नाहीत, तर त्यासाठी खूप वेळ लागतो, खूप महिने, खूप वर्ष लागतात। आणि खूप वर्षानंतर जशी ही मुळं एकदम डीप, एकदम खोल जातात, तेवढा त्या झाडाचा जो पाया आहे, पाया याने झाडाचा तो बेस, फाउंडेशन एकदम स्ट्रॉंग होतो, एकदम भक्कम होतो। तसेच विद्वत्तेचेही आहे। इथे लेखक काय म्हणतात की नॉलेज सुद्धा आपल्याला, खूप नॉलेज, खूप ज्ञान हे 1-2 दिवसामध्ये किंवा काही दिवसामध्ये मिळवता येत नाही। तो खूप ज्ञान प्राप्त करने के लिए खूप महीने, खूप साल लगते हैं, सालों तक हमको पढ़ना पड़ता है, हमको ज्ञान हासिल करने की कोशिश करनी पड़ती है, तब जाकर हम विद्वान बनते हैं, हम स्कॉलर बनते हैं। जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल
तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्व असेल। यानी जितना गाढ़ा और जितना ज़्यादा ज्ञान आप हासिल करोगे, उतना ही तुम्हारी पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व हे अट्रॅक्टिव्ह बनणार आहे। आपल्याला एकदाच विजेसारखं चमकायचं की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचं हे ठरवायचं आहे। एकदाच विजेसारखं चमकणे यानी आप जानते हो कि बारिश के दिनों में जब आकाश में ये बिजली कड़कती है, वो बिजली सडनली यानी अचानक कड़कड़ाकर फिर गायब हो जाती है। उस बिजली का जो प्रकाश है यानी लाइट है, वो कुछ क्षण के लिए ही, एक पल के लिए ही मिलता है, बाद में अंधेरा ही अंधेरा होता है। आणि सूर्य यानी सूरज, सूरज का जो प्रकाश है, रोशनी है, वो हमारे साथ दिन भर रहती है। देखिए बच्चों, यहाँ लेखक ने बहुत ही गाढ़ा ज्ञान हमको दिया है, बहुत ही डीप ऐसा नॉलेज लेखक हमको देते हैं कि हमें कैसे बनना है। इस बिजली की तरह कि जो सिर्फ एक बार चमकती है और गायब हो जाती है, या सूरज की तरह जो दिन भर उसकी रोशनी, उसका उजाला, उसका प्रकाश हमारे साथ रहता है। तो हमको क्या बनना है? बिजली की तरह बनना है या सूरज की तरह बनना है? विद्वत्ता ही अशी बाब आहे जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते। वेळेचा सदुपयोग यानी हमारे पास जो समय है उसका अच्छा उपयोग करना। आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा चांगला उपयोग करणे म्हणजे सदुपयोग करणे। तर जर तुम्हाला वेळेचा सदुपयोग करता येत असेल तर तुम्ही आपल्या जीवनात पुढे जाणार। बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही। देखिए बच्चों, दुनिया में एक ही चीज़ ऐसी है जो है नॉलेज, जो है शिक्षा, जो है विद्या, कि जिसे कोई हमसे चुरा कर नहीं ले जा सकता। आपके पास पैसा होगा, सोना होगा, चांदी होगी, आपकी प्रॉपर्टी होगी, ये प्रॉपर्टी चोरी हो सकती है, लेकिन ज्ञान, शिक्षा, विद्या ये हमारी प्रॉपर्टी ऐसी है जिसे कोई चुरा नहीं सकता। ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नहीं और एक ज्ञान प्राप्त करने के लिए ज़्यादा खर्चा भी नहीं करना पड़ता है। पण एकदा ती तुमच्याजवळ आली की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते। आणि लेखक म्हणतात, एक बार आपने ज्ञान हासिल कर दिया तो आप पूरे राष्ट्र को, पूरे तुम्हारे देश और नेशन को रोशनी दे सकते हो। आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते। याने विद्वान झाल्यानंतर, खूप ज्ञान मिळाल्यानंतर मनामध्ये अशी भावनाच राहत नाही आहे की माझा कोणी सन्मान करावा, याने कोई मेरी स्तुति करे, प्रशंसा करे, ये भावना जो है वो मन में बिल्कुल नहीं रहती है। सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात। यानी आप किसी के कांटेक्ट में नहीं जाओगे तो आपसे कांटेक्ट करने के लिए हर कोई उताविला रहता है। तुमच्या आदरातिथ्य यानी पाहुणचार, ज्याला आपण म्हणतो खातिरदारी, तर तुमची खातिरदारी करण्यासाठी सगळे उत्सुक असतात, एक्साइटेड असतात। थोडक्यात यानी इन शॉर्ट, विद्वत्ता तुम्हाला सर्व मिळवून देते। लेखक काय म्हणतात की इन शॉर्ट, जर तुम्ही खूप ज्ञान हासिल केलं, खूप तुम्ही विद्वान झालात, स्कॉलर झालात, तर तुम्हाला सर्व काही मिळते। तुम्हाला काही मिळवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागणार नाहीत। जर तुम्ही स्कॉलर यानी विद्वान झालात तर, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते। यानी आपको ऐसा कुछ मिलता है, तुम्हाला असं काही मिळेल, म्हणजे खूप चांगलं असं काही मिळेल
की ज्याची तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा अपेक्षा केली नहीं, यानी जिसके बारे में आपने सपने में भी इच्छा नहीं रखी है, ऐसा बहुत कुछ अच्छा आपको मिल सकता है. इन शॉर्ट ह्या पॅरेग्राफमध्ये, ह्या उतारामध्ये लेखक आपल्याला काय म्हणतात की विद्वत्ता याने स्कॉलर याने खूप ज्ञान हासिल करणे ही चांगली गोष्ट आहे. विद्वत्ता ही काही एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी खूप वर्षानुवर्ष आपल्याला मेहनत करावी लागते, कष्ट घ्यावे लागतात आणि माणूस विद्वान होतो. आणि एकदा का तुम्ही विद्वान झालात, एकदा का तुम्हाला ज्ञान हासिल झालं, प्राप्त झालं, तर तुमच्याकडे सगळ्या चांगल्या गोष्टी आपोआप येतात. त्या मिळवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागत नाही. ओके मुलांनो, तर ह्या पॅरेग्राफवरती जे प्रश्न दिलेले आहेत, अ आहे वैशिष्ट्य लिहा, आ आहे कृतीचा परिणाम लिहा, ई पण आहे आणि इथे ग्रामरचं क्वेश्चन आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. मी सांगितल्याप्रमाणे जर काही डाऊट असेल तर मला विचारा. ओके. आणि अजून एक PDF द्वारे मी तुम्हाला एक असा अनसीन अपठित गद्य देणार आहे, तो पण तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायचा. ओके. धन्यवाद.